मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सरकारवाड्याचा जो फोटो असतो तो फोटो जे जे हा हातात घेतो त्यावर सर्वांच्या घरातील फोटो ठेवलेले असतात आणि मग त्यानंतर तो आता भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी हे गाणं म्हणत असतो आणि सगळ्यांकडे अगदी रागात पाहत असतो। दुसरीकडे पिंकी आणि निरी या दोघीही देवघरात येतात आणि सुशीला लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत असतात। तेव्हा निरी मात्र आता खूप रडत असते आणि स्वतःला दोष देत असते। तेव्हा पिंकी आता तिच्याकडे पाहत राहते। दुसरीकडे आता एका ठिकाणी रूममध्येच जे जे तो फोटो ठेवतो आणि म्हणतो की युवराज धोंडे पाटील, तुम्ही माझ्या अंगावर हात टाकला हे तुम्हाला खूप महागात पडणार आहे। की मुलाच्या वागण्यामुळे आईचा नाहक बळी जाणार आहे असं मला वाटतंय, असं म्हणून तो सुशीला आणि युवराजकडे खूप रागात पाहत असतो। एक एक करून सर्व खानदान मी बर्बाद करणार आहे असंही तो म्हणतो। दुसरीकडे पिंकी आणि निरी या दोघीही आता देवघरात असताना अचानक लाईट्स जातात, त्यामुळे सर्वजण खूप घाबरतात। पिंकी म्हणते अचानक अशी लाईट्स का गेली असेल। इकडे युवराज म्हणतो अरे या लाईटीला आता तरी काय झालं असेल मला कळत नाही। त्यावरती आता सर्वजण घाबरतात आणि म्हणतात की हो ना, अचानक कशी गेली काय माहीत, पण कुणीही हलू नका हा जागचं। चित्रा म्हणते मी पटकन मेणबत्ती घेऊन येते। त्यावरती सत्या म्हणतो अजिबात नाही, तू जायचं नाहीस, नाही तर 10 तास लावशील। त्यावरती आता चित्रा म्हणते तुम्हाला इथेही माझा अपमानच करायचा आहे का। छबी म्हणते अजिबात कुणी भांडायचं नाही हा, नाही तर मग बघा हे माझी रूम जवळच आहे, मी बघते काहीतरी सापडतंय का। त्यावरती चित्रा म्हणते तुमच्या भावाला काहीतरी सांगा ना, सारखं आपलं उलटच बोलायचं असतं त्यांना। सत्या म्हणतो गप्प बसते का। युवराज पण आता त्या दोघांवर खूपच ओरडतो। आता सगळीकडे अंधार झाल्यामुळे सर्वांनाच काही दिसत नसतं, त्यामुळे युवराज सर्वांना आपला गप्प करत असतो। त्यानंतर आता डॉक्टर म्हणतात अचानक लाईट तरी कशी गेली काय माहीत। हे जे जे त्याच संधीचा फायदा घेऊन आता तेथे येतो आणि नर्सला म्हणतो तुम्हाला बाहेर कोणीतरी बोलवलंय। तेव्हा नर्स आता आपली बाहेर जाते। जे जे त्याच संधीचा फायदा घेतो, सुशीलाला जे ऑक्सिजन आणि सलाईन लावलेले असतात ते पटकन काढतो आणि बाहेर जातो। त्यानंतर आता पिंकी तेथे आलेली असते। तेव्हा पिंकी म्हणते की अहो सासूबाई एकट्याच आतमध्ये आहेत। तेव्हा ती देखील आता आत जाते, म्हणते की सासूबाई तुम्हाला काही होतंय का, कारण आता सुशीलाला नीट श्वास पण घेता येत नसतो। तेवढ्यातच लाईट्स ऑन होतात। तेव्हा पिंकी समोरचं दृश्य पाहून घाबरते आणि सर्वांना आवाज देते। तेव्हा डॉक्टर तेथे येतात आणि पिंकीला बाजूला व्हा असं म्हणतात। सुशीलाची ती अवस्था पाहतात आता पटकन तिला ऑक्सिजन लावण्यात येतो। आता डॉल्बी आणि सर्वजण खूप टेन्शनमध्ये असतात। तेव्हा तो विचारतो आईसाहेबांना नक्की झालं तरी काय। तेव्हा काय माहीत असं डॉक्टर विचारू लागतात आणि हे अगोदर कुणी पाहिलं असंही विचारतात। पिंकी म्हणते अहो काय माहीत, इथे कुणीतरी मला धक्का मारून गेलं बाहेर। त्यावरती आता चित्रा हसते आणि म्हणते अगं कोण जाणार धक्का मारून, तूच हे सगळं काही केलं असेल, तू आणि तुझी ती बहीण हे माझ्या आईसाहेबांच्या जीवावर उठलाच आहात ना। तेव्हा आता सत्या म्हणतो अगं गप्प बस। तर पिंकी म्हणते अहो चित्रावहिनी मी नाही केलं। चित्रा आता काही बोलायची राहतच नाही, म्हणून सत्याला खूप राग येतो। तो चित्राला म्हणतो गप्प बसणार आहे की नाही। तेव्हा ती म्हणते नाही बसणार, काय करायचं ना ते करा। खूप राग येतो, तो लगेच सणासण चित्राच्या कानाखाली मारतो। ते पाहून सर्वांना आता धक्काच बसतो। तेव्हा चित्राचा आता गाल चांगला सत्या लाल करतो। तेव्हा चित्रा खूप रागात आता त्याच्याकडे पाहू लागते, तर तो देखील आता खूपच चिडतो। मग नंतर आता निरीला हे दृश्य सहन होत नाही, ती आता लगेच घराबाहेर पडते। तेव्हा पिंकी म्हणते अहो धनी पहा ना, आपली निरी घर सोडून चालली की काय। तेव्हा ते दोघेही आता निरीला घ्यायला बाहेर येतात। तेव्हा निरी म्हणते नाही दाजी आता मला जाऊ द्यात, मला नाही सहन होत, हे सगळं काही माझ्यामुळे होतंय फक्त। युवराज म्हणतो नाही तुमच्यामुळे काहीही होत नाहीये, तुम्ही असं मनाला काहीही लावून घेऊ नका, असं म्हणून आता तो तिला तेथेच थांबायला सांगतो। तेव्हा निरी म्हणते दाजी ही परिस्थिती लवकर निवळणार नाहीये। तेव्हा युवराज म्हणतो तुम्ही काळजी करू नका, मी सगळं काही अगदी ठीक करतो, माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा। निरी म्हणते हो आहे। तर युवराज म्हणतो फक्त आईसाहेब बऱ्या होईपर्यंत तुम्ही इथे थांबा, मग नंतर पाहूयात आपण काय करायचं ते। तेव्हा ठीक आहे असं आता निरी म्हणते आणि तुमचा शब्द मी मोडू शकत नाही म्हणूनच इथे थांबतीये, असं म्हणून आता निरी युवराज बरोबर आतमध्ये जाते। तर
तर पिंकी आता तेथेच उभी राहते आणि वाड्याकडे पाहत म्हणते, कुणाची नजर माझ्या सरकार वाड्याला लागली काय माहीत. त्या सरकार वाड्याचं हे सावट, हे संकट लवकरात लवकर दूर झालं पाहिजे असाही ती मनात विचार करू लागते. इकडे सरकार वाड्यातील सर्वांचे फोटो जे आता त्या सरकार वाड्यासमोर ठेवतो आणि त्याच्यावर रॉकेल ओतून आता ते पेटवून देतो. तेव्हा तो म्हणतो की असेच आगीत सर्वजण आता होरपळून निघणार आहे. माझ्या आईला असंच घराबाहेर काढलं होतं आणि असंच आगीत होरपळवलं होतं. अहो गजराज धोंडे पाटील, मी तुम्हाला तर अजिबात सोडणार नाहीये आणि तुमच्या या पापकृत्याची झळ मी आता घरातील सर्वांना देणारच आहे असं म्हणून आता तो काडी ओढतो. तर आता सरकारवाडा तो जाळल्यामुळे इकडे त्या खिडकीतून धूर बाहेर येत असतो. ते पाहून दुसरीकडे पिंकीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा ती म्हणते, या जेजेच्या रूममधून धूर अचानक कसा यायला लागला. तर आता पिंकीला शिडीवर चढण्याची प्रॅक्टिस असते म्हणून ती पटकन तेथे शिडी घेते आणि त्याच्या रूमजवळ येऊन पाहते तर तेथे सर्वांचे फोटोज असतात आणि ते जळालेले असतात. तेव्हा आता पिंकीच्या पायाखालची जमीनच सरकते की जे या घरातील सर्वांना नुकसान पोहोचवण्यासाठी इथे आला आहे हे सत्य आता तिला समजलेलं असतं. तिला आता ही गोष्ट कळून चुकलेली असते की जे हा सर्वांचा बदला घेण्यासाठीच इथे आला आहे. तेव्हा ती आता खूप टेन्शनमध्ये येते. तेवढ्यातच जेजेला चाहूल लागते की कुणीतरी आपल्याकडे पाहतंय म्हणूनच तो आता मागे पाहतो. पण तेवढ्यातच पिंकी आता पदर खोचून दुसरीकडे लपून बसलेली असते. आता जे हा त्या खिडकीच्या बाहेर पाय टाकतो आणि तेथून पाहत असतो की कुणी आहे की नाही. तर पिंकी आता आपलं स्वतःचंच तोंड दाबून घेते आणि हळूहळू जेजेकडे पाहू लागते. इथे जे हा आता पाहत असतो की कुणी आलं होतं का, पण आता पिंकी लपल्यामुळे त्याला काही दिसत नाही. मग नंतर लगेच तो आतमध्ये जातो. आता तेथे गेल्यानंतर म्हणतो की आई, आता तुला वाटत असेल, आता तुला समजलं असेल की तुझा मुलगा काहीही करू शकतो आणि मी ते करून दाखवणारच आहे. म्हणजे आता सर्वांचा बदला मी घेणारच आहे. आई, तुला अजून एक गोष्ट समजली असेल. अगं, या सरकारवाड्यातील प्रत्येकाला आता काही दिवसांनी समजेलच. यांना जगण्यापेक्षा मरणच सोपं वाटेल अशा यातना मी देणार आहे असं म्हणून तो आता म्हणतो की मी तुमचा काळ बनून आलो आहे. धोंडे पाटील, आता तुम्हाला समजेल मी काय काय करतो आणि काय काय नाही. आता खूप जोरात ओरडतो आणि म्हणतो की गजराज धोंडे पाटील, मी तुमचा अनावरच मुलगा आहे. म्हणजे माझं नाव आहे संग्राम रेखा गजराज धोंडे पाटील. अहो धोंडे पाटील, तुमचाच मी मुलगा आहे. गजराज धोंडे पाटील यांनी मला जन्म दिला आहे. आता मी तुमचा काळ बनून आलो. माझ्या आईला तुम्ही खूप त्रास दिला. असं ओरडून ओरडून त्याच्या डोळ्यात गजराज धोंडे पाटलांविषयीचा राग दिसत असतो. तर इकडे पिंकी धावतच घरातील सर्वांकडे येत म्हणते, अहो जेजेने घर जाळलं आहे. तेव्हा युवराज म्हणतो, काय झालं. त्यावरती आता पिंकी सगळं काही सत्य सांगू लागते की जेजेने सरकारवाड्याची प्रतिकृती आणली होती आणि त्यावर घरातील सर्वांचे फोटोज ठेवले होते ते बावल्यांच्या स्वरूपात आणि मग ते जाळले. इथे आग लागली. आता घरातील सगळेजण जेजेच्या रूमकडे धाव घेतात. मग त्यानंतर आता सर्वजण त्याला दार उघड असं म्हणत असतात, परंतु खूप वेळ तो दार उघडत नाही. तर आता युवराज म्हणतो, ए जांभळ्या, जर तू आता दार उघडलं नाही ना तर मी तुझ्याकडे बघतोच असं म्हणून आता तो खूपच चिडतो. त्यानंतर काही वेळाने आता जे हा दार उघडतो. दार उघडल्यानंतर आता तेथे सगळं काही अगदी व्यवस्थित ठेवलेलं असतं. तेव्हा पिंकी म्हणते, हे काय, इथे जाळ होता मी पाहिला. तेव्हा आता सर्वजण पिंकीला म्हणतात, कुठे आहे जाळ, कुठे आहे काही. जेने आता सर्व काही अगदी व्यवस्थित आवरून ठेवलेलं असतं. तेव्हा आता जे सर्वांनाच वेड्यात काढतो. पिंकी सर्वांना सत्य सांगण्याचा प्रयत्न करते. युवराजला आता पिंकीवर विश्वास असतो, परंतु जे आता म्हणतो की नाही, मी काहीही केलेलं नाही. सरकारवाड्याबद्दल मी असा वाईट विचार कधीही करू शकत नाही. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये जे एका माणसाला पैसे देतो, मी सरकारवाड्याविषयी काहीतरी अघटित करायला सांगतो. तेव्हा निरी म्हणते की हाच तो आहे चोर. तेव्हा पिंकी आणि युवराज त्याच्या पाठीमागे धावतात. तर तो माणूस आता गाडीवर पुढे धावत जातो. तर युवराज पिंकी त्याच्या पाठीमागे त्याचा पाठलाग करत त्याला पकडतात. पिंकी आता जेजेचा फोटो दाखवत विचारते की हाच तो माणूस होता का. तेव्हा तो काहीच म्हणत नाही. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.